सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत इंडियाज मोस्ट फिअरलेस या शिव अरोर आणि राहुल सिंग यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद जो संध्या रानडे यांनी केलेला आहे. मागच्या भागात आपण बघितलं की मेजर वरदराजन आणि विक्रम हे दोघं दहशतवाद्यांना मारण्यासाठी तिथे गेले होते. QRTची माणसं मुख्य घरातून बाहेर न आलेल्या तिसऱ्या दहशतवाद्याला मारण्यासाठी त्या दिशेनं गोळीबार करतच होती, पण तिकडून मात्र एकही गोळी बाहेरच्या दिशेने आली नाही. आता वरदराजन पुढे काय करतायत ते बघूया. मेजर वरदराजननी एक हातबॉम्ब आउट हाऊसमध्ये फेकला. त्यांना वाटत होतं त्या स्फोटामुळे अल्ताफ वाणी मेला नाही तरी निदान थोडा हादरेल तरी, पण तसं न घडता उलटच घडलं. ही दोघं आउट हाऊसमध्येच शिरण्याचा प्रयत्न करत असताना आतून अचानकच विक्रमच्या दिशेने तुफान गोळीबार झाला. जे काही घडलं होतं त्याचा क्षणात त्या दोघांना उलगडा झाला. हातबॉम्बमुळे एक दहशतवादी मेला असला तरी आत त्याच्याबरोबर आणखी एक दहशतवादी होता. अल्ताफ वाणी जेव्हा त्या घरात पडलेला राडारोडा तुडवत बाहेर धावला त्यावेळी तो एकटा नव्हताच. त्याच्याबरोबर आणखी एक दहशतवादी सिमेंटच्या त्या आउट हाऊसकडे धावला होता आणि मेजर वरदराजन यांनी फेकलेल्या हातबॉम्बमुळे तो दुसरा दहशतवादीच मेला होता. वाणी मात्र अजूनही जिवंतच होता. एका शिपायाने त्याच्याही दिशेने बऱ्याच फैरी झाडल्या, पण त्या आउट हाऊसमध्ये रचून ठेवलेल्या लाकडाच्या ओणक्यांच्या ढिगामुळे त्याला आयतंच संरक्षण मिळत होतं. त्यामुळे तो त्या बंदिस्त जागेतून बाहेरच्या अंशावर सहजपणे आणि तुफान गोळीबार करू शकत होता. मेजर वरदराजन यांना विक्रम जमिनीवर कोसळताना दिसला. त्याला 2 गोळ्या लागल्या होत्या. एकीने त्याच्या मानेला जखम केली होती आणि दुसरी गोळी त्याच्या जबड्यात शिरली होती. बहुतांश वेळा मानेत लागलेल्या गोळीमुळे मृत्यू ओढवतो. त्यामुळे मेजर वरदराजन यांना खात्रीच वाटत होती की ह्या गोळ्या त्यांच्या टीममधल्या अत्यंत धाडसी आणि ज्याच्यावर भरवसा ठेवता येईल अशा या सैनिकाचा नक्कीच बळी घेणार होत्या. त्यांना मनातून असंही वाटत होतं की त्यांच्या या सहकार्याची फक्त लढाईच इथे संपत नव्हतं, तर त्याचं आयुष्यही कदाचित इथे संपणार होतं. पण इतर सर्व लढायांमध्ये असते तशीच परिस्थिती त्यावेळी होती. स्वतःच्या भावनांना त्यांना आवर घालणंच भाग होतं. दुःख करायला हाताशी क्षणाचीही फुरसत नव्हती. म्हणूनच एक क्षणही न दवडता मेजर वरदराजननी पुढे झेप घेतली आणि त्यांच्या AK-47ने अल्ताफ वाणीवर गोळ्यांचा वर्षाव केला. वाणी तिथल्या तिथे मरून पडला. शेवटचे ते काही सेकंद अल्ताफ वाणीच्या गोळ्यांनी मेजर वरदराजन यांनाही जखमी करून गेले. ते आउट हाऊसच्या बाहेर चालत आले तसे ते ठीक वाटत होते. आम्हाला वाटलं ते अगदी सुखरूप आहेत. आउट हाऊसच्या बाहेर गराडा घातलेल्या माणसांबरोबर असलेले एक अधिकारी म्हणाले. पण मग ते एकाएकी कोसळलेच. अल्ताफ वाणी मेला होता की नाही याची बाहेरच्या सैनिकांना काहीच कल्पना नव्हती. विक्रमला काय झालं होतं तेही त्यांना कळलं नव्हतं. मेजर वरदराजन यांना सगळ्यांनी तिथून बाहेर काढलं. त्यावेळी त्यांना श्वास घ्यायला खूपच त्रास होत होता. पण त्यांच्याकडे वरवर पाहिलं तर त्यांना काही झालं होतं. त्यांना 3 गोळ्या लागल्या होत्या. त्या 3ही जखमांमधून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत होता. यातलं काही लक्षात येत नव्हतं. यार, आपण त्याला मारलं आहे, पण आपल्या दुर्दैवाने आपण विक्रमला गमावून बसलो आहोत. जे अधिकारी मेजरना तिथून बाहेर काढत होते त्यांना मेजर म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावर काहीसा विषाद पसरलेला होता. आणि मला पण गोळ्या लागल्या आहेत. माझा विश्वासच बसत नाही याच्यावर. बोलता बोलता त्यांची शुद्ध हरपली. श्रीनगरच्या 92 बेस हॉस्पिटलमध्ये मेजर वरदराजन यांना तातडीने नेण्यासाठी ॲम्ब्युलन्स आलेली होती. हे एकच हॉस्पिटल असं होतं जिथे त्यांच्या जखमांवर इलाज करण्यासाठी योग्य ती सर्व वैद्यकीय साधनं होती. मधल्या काळात कर्नल दबास यांनी वाटेत लागणाऱ्या पुलवामाच्या सिव्हिल हॉस्पिटलला फोन करून काही सूचना दिल्या होत्या. मेजर वरदराजन यांना झालेल्या गंभीर जखमांची कल्पना तिथल्या लोकांना देऊन त्यांना सांगितलं होतं की श्रीनगरला त्यांना पाठवण्याआधी
त्यांनी वरदराजन यांच्यावर तातडीचे इलाज करून ते शुद्धीवर येतील आणि त्यांना थोडा आराम पडेल अशी व्यवस्था करावी. पण मेजर वरदराजन यांना घेऊन जाणारी ॲम्ब्युलन्स काझीपठरी खेड्यापासून थोड्या अंतरावर जेमतेम पोचली आणि मेजरनी कायमचे डोळे मिटले. त्यांच्या युनिटच्या 2IC आणि त्यांच्या पथकाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मिठीतच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. मेजर वरदराजन यांनी 12 एप्रिल 2014मध्येच त्यांचा 31वा वाढदिवस साजरा केला होता. काझीपठरीच्या मोहिमेच्या जेमतेम 3 आठवडे आधी. त्यांचे CEO हा दिवस कधीच विसरू शकणार नाहीत. त्या दिवशी कर्नल साहेब एका अधिकाऱ्याला एअरपोर्टवर सोडण्यासाठी श्रीनगरला निघाले होते. मेजर आशिष धनकर यांनी तिथल्या युनिटमधला त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. कर्नल साहेबांनी मेजर वरदराजन यांना त्यांच्या कंपनी ऑपरेटिंग बेसवरून आपल्याबरोबर घ्यायचं आणि एअरपोर्टवरून परत येताना एखाद्या आलिशान हॉटेलमध्ये त्यांना दुपारचं जेवण द्यायचं असा बेत आखला होता. श्रीनगरला जात असताना वाटेत त्यांना एक प्रश्न सोडवायचा होता. जेवायला ताजमध्ये जायचं की ललितमध्ये. कर्नल दबास यांना आठवतच होतं की त्यांनी मेजर वरदराजनला म्हटलं होतं, ताजमधून बाहेरचा कमालीचा सुंदर देखावा दिसतो, पण हे दुसरं हॉटेल त्याच्या चांगल्या जेवणासाठी प्रसिद्ध आहे. मेजर वरदराजांनी तत्परतेनं तो प्रश्न सोडवला. सर, पहिले ताज चलते फिर ललित. कर्नलला नाही म्हणताच आलं नाही. त्यांनी मग ताजमध्ये आधी जायचं ठरवलं. तिथे त्यांनी चॉकलेट ब्राउनीज आणि वाफाळणारी कॅप्युचिनो घेतली. नंतर तिथून मंडळी ललितला गेली. काही बिअरच्या बाटल्या त्यांनी रिसवल्या आणि त्या दुपारी ते मनसोक्त जेवले. स्वतःच्या सगळ्या जगापासून आणि मुख्य म्हणजे कुटुंबापासूनही दूर, काहीसं एकटं आयुष्य काढणाऱ्या आणि शत्रूशी सामना करायला जाताना मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या त्यांच्यासारख्या सैनिकांसाठी अशी सुंदर दुपार फारच क्वचित उगवते. मेजर वरदराजन यांनी त्यांच्या युनिटचा मदतनीस मेजर अंकुर दत्ता याला या सगळ्या मजेला तो मुकला. म्हणून त्याला थोडा हेवा वाटावा या हेतूने आणि थोडी मजा म्हणून CEO आणि ते स्वतः असे काही फोटो काढले आणि 44 राष्ट्रीय रायफल्सच्या इतर लोकांबरोबर ते शेअर करायचं ठरवलं. पण जेव्हा मेजरने ते फोटो पाहिले तेव्हा त्यांनी आपला बेत बदलला, कारण ते त्या फोटोमध्ये बरेच जाड दिसत होते. पण अर्थातच मी ते फोटो शेअर केलेच, कर्नल म्हणाले. मेजर वरदराजन यांच्या मृत्यूनंतर 3 दिवसांनी त्यांच्या पत्नी इंदू रिबेका यांना कर्नल दबास यांनी एक पत्र लिहिलं. त्यात त्यांनी म्हटलं होतं, इथून पुढे मॅडी त्यांच्या युनिटचा आधारस्तंभ असतील आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकतच युनिट नेहमी पुढे जात राहील. त्यांची पलटण आणि पूर्ण लष्करच त्यांचे सदैव ऋणी असेल. त्यांचे कमांडिंग ऑफिसर म्हणून आमच्यातला परस्पर विश्वास आणि आम्ही एकत्र घालवलेले आनंदाचे अनेक क्षण मलाही कायमच त्यांच्या ऋणात ठेवतील. ज्या ज्यावेळी त्यांचा उल्लेख कोणत्याही कारणास्तव लष्करात केला जाईल त्यावेळी मी अभिमानाने सांगेन की ते माझे सर्वोत्तम अधिकारी होते. मेजर वरदराजन यांच्या युनिटमधली माणसं सांगत होती की त्यांचा आदला दिवस कितीही दगदगीचा गेला असला, कितीही त्रासाचा गेला असला, तरीही दुसऱ्या दिवशी जर कुणाचा वाढदिवस किंवा कुणाच्या लग्नाचा वाढदिवस असेल तर त्याला सकाळी लवकरच उठून शुभेच्छा द्यायला मेजर वरदराजन जात असत. 34 मार्चला त्यांचे CEO कर्नल दबास यांचा वाढदिवस होता. त्यावेळी मेजर वरदराजन त्यांच्या घरी मध्यरात्री त्यांच्या QRTची माणसं आणि शेजारचे कंपनी कमांडर यांना घेऊन पोचले होते. तो प्रत्येकासाठीच असं करत असे. मॅडी होताच तसा. वैयक्तिकरित्या सगळ्यांशी असलेले भावबंध नेहमीच जपणारा. त्याच्या भोवतीची माणसं त्याच्यासाठी नेहमीच खास असत, कर्नल दबास म्हणाले. 44 राष्ट्रीय रायफल्सचे अधिकारी म्हणाले की मेजर वरदराजन यांच्यातलं बळ, त्यांची जिद्द यांच्या जोरावरच इतक्या गोळ्या लागूनही ते तासाभरापेक्षाही जास्त वेळ मृत्यूशी झुंज देऊ लागले. ज्या प्रमाणावर त्यांच्या जखमांमधून रक्तस्राव होत होता
ते बघूनच माझ्या लक्षात आलं होतं की ते फार वेळ जगणं शक्य नाही. पण तरीही काहीतरी जादू व्हावी आणि ते यातून वाचावेत म्हणून आम्ही सतत देवाला प्रार्थना करत होतो. काझी पठरीच्या मोहिमेत त्यांच्याबरोबर असलेले एक अधिकारी म्हणाले, मेजर वरदराजन यांना गोळ्या लागल्यानंतर तिथून हलवलं गेलं. त्यानंतर 2 सैनिकांनी अल्ताफ वाणीचा मृतदेह, तो पडला होता, तिथून ओढत बाहेर आणला. त्याचं डोकं, मान, पोट, त्याचे हात पाय यातल्या प्रत्येक ठिकाणी त्याला गोळ्या लागल्याचं आढळलं होतं. त्याला गोळ्या मारताना मेजर वरदराजन यांनी कुठलीही कसर सोडली नव्हती. त्यांचे शेवटचे शब्द त्यांच्या सीओना अजूनही हळवं करतात. कर्नल दबास यांना मेजरचं ते वाक्य आठवलं की दरवेळी वाटत राहिलं की मला गोळ्या लागल्या आहेत, हे मला खरंच वाटत नाही, असं ते का म्हणाले असतील. या बाबतीत बोलताना सीओ दबास म्हणाले, त्याच्या या वाक्याचा मला एवढाच अर्थ लावता येतो की मॅडीला स्वतःचं युद्धकौशल्य आणि लढाईतले डावपेच यांच्याविषयी इतकी खात्री होती की दहशतवाद्यांनी त्याला जखमी केलं होतं यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. कर्नल दबास तामिळनाडूमधल्या वेलिंग्टन इथे असलेल्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये पूर्वी प्रशिक्षक म्हणून गेले होते. मेजर वरदराजन यांचा मृत्यू झाला त्या मोहिमेच्या दुसऱ्याच दिवशी कर्नल दबास यांना 44 राष्ट्रीय रायफल्सचं एक ज्येष्ठ सुभेदार मेजर यांनी फोन करून सांगितलं की सुभेदार मेजर वरदराजन यांच्या चार्ली चॅप्लिनला मेजरना भेट द्यायची होती, कारण डबास यांच्या तुकडीतल्या 2 सर्वात शूर अशा दोघांचा मृत्यू झाल्याने त्यांचा धीर नक्कीच खचला असेल असं सुभेदार मेजरना वाटत होतं. त्या दिवशीच्या रात्रीच्या मेजर वरदराजन यांच्या QRTशी बोलताना दबास यांनी त्या सगळ्यांचं सांत्वन केलं, त्यांना धीर दिला. बोलताना त्यांना स्वतःलाच भावना आवरत नव्हत्या. त्यांच्या शब्दाशब्दांमधून मेजर वरदराजन यांच्याविषयीचा अभिमान व्यक्त होत होता. मॅडीमध्ये मला नेहमीच मोहिमा आखण्यातलं आणि त्या राबवण्यातलं कौशल्य दिसून आलं होतं. मी त्याला अगदी जवळून ओळखत होतो. गुप्त माहिती देणारी माणसं तयार करण्याइतका संयम त्याच्याजवळ होता आणि गोळीबार करताना आवश्यक असणारी आक्रमकतासुद्धा. त्याची चार्ली कंपनी ही खूपशी SF सारखीच, म्हणजे सिक्युरिटी फोर्सेससारखीच होती, कर्नल दबास म्हणाले. SF युनिट्सच्या कामाविषयी कर्नल दबास यांना सखोल माहिती आहे, कारण ते स्वतः पॅरा SFचे प्रशिक्षण घेतलेले अधिकारी होते. त्यांनी SFच्या युनिट्समधला कामाचा अनुभवही आहे आणि मेजर वरदराजन यांच्याविषयी बोलताना त्यांचा ऊर अभिमानाने वरचेवर भरून येत होता. जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग आणि पुलवामा या भागामधल्या दहशतवाद विरोधातल्या कारवायांची सर्व सूत्र व्हिक्टर फोर्सकडे होती. ह्या व्हिक्टर फोर्सचाच भाग असलेल्या 9 बटालियन्समधून प्रत्येकी 6 टीम्स निवडल्या जाताना ह्या 6 टीम्सच्या विभागीय पातळीवर ज्या स्पर्धा घेतल्या जात त्यात मेजर वरदराजन यांची QRT नेहमीच सर्वोच्च स्थानावर येत असे. या बाबतीत कर्नल दबास यांना मेजर वरदराजन यांचं अतिशय कौतुक वाटायचं. आमच्याशी बोलतानाही ते अनेकदा व्यक्त होत होतं. मेजर वरदराजन यांना शांतता काळातल्या शौर्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार अशोक चक्र त्यांच्या मृत्यूनंतर देण्यात आला. 2014 सालच्या स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी तो जाहीर झाला. त्यानंतरच्या वर्षी प्रजासत्ताकाच्या दिवशी भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांच्या पत्नी इंदू यांनी तो दिल्ली इथे स्वीकारला. NDTV या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इंदू म्हणाल्या, भारतीय जनतेनं मुकुंद कसे होते एवढंच फक्त लक्षात ठेवावं. मला माझ्या दुःखाचं काहीच वाटत नाही. मेजर वरदराजन यांच्या मृत्यूनंतर इंदू या त्यांच्या मुलीसह ऑस्ट्रेलियात वास्तव्याला गेल्या, स्वतःची अलीकडेच लक्षात आलेली शिकवण्याची आवड पूर्ण करण्यासाठी. तर मंडळी, असं हे वरदराजन, मेजर वरदराजन यांचं
असामान्य कर्तृत्व, असामान्य धैर्य आणि त्यांनी केलेला दहशतवाद्यांच्याबरोबरचा सामना. खरंच आपले हे जे वीरपुत्र आहेत ना भारतमातेचे, त्यांची तोड नाही. स्वतःचा प्राण गमावतात, त्याची त्यांना किंमत नसते, पण आपल्या देशासाठी जे जे म्हणून करता येईल ते करण्यासाठी ते मागे पुढे बघत नाहीत. अतिशय खूपच अगदी मन भरून येतं अशा गोष्टी वाचताना. आणि अनेक अनेक मानवंदना त्यांना. पुढच्या भेटीत आपण अशीच आणखीन एखाद्या शूरवीराची गोष्ट वाचूया. तोपर्यंत बाय बाय.